गुड इव्हिनिंग। आज सोनन ते कन्याकुमारी या सायकल राईडचा 12वा आणि शेवटचा दिवस। या शेवटच्या दिवशी मी आज इथं साधारणपणे 3:30 वाजता पोहोचलो आणि 12 दिवस 1400 आणि त्याच्या प्लस, आता मी टोटल करेन त्यावेळेला कळेल की 1400 प्लस किलोमीटरचा प्रवास। या प्रवासामध्ये खूप आनंद मिळाला, खूप शिकता आलं, खूप थ्रिल होतं त्याच्यामध्ये येण्यामध्ये आणि सगळा निसर्ग आपल्याबरोबर असणं, आपल्याबरोबर बाकीच्या वेळ पण आपली चांगली असावी लागते कोणत्याही गोष्टीसाठी। आणि मी गेले 27 तारखेपासून सायकलिंगला सुरुवात केली आणि आज त्या सायकलिंगचा इथं एंड होतोय। नमस्कार मित्रांनो, मी अमोल महारनवर। मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीची भेट घेणार आहोत की वयाच्या 55व्या वर्षी जवळपास 1350 किलोमीटरचा सायकल प्रवास करून ते आपल्या घरी आलेले आहेत। त्या व्यक्तीची आपण आज संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत। त्या व्यक्तीचं नाव आहे संतोष कांबळे कॅप्टन। चला तर त्या व्यक्तीचं आपण संपूर्ण नाव ओळख पहिल्यांदा जाणून घेऊया। सर, तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्राध्यापक कॅप्टन संतोष सदाशिव कांबळे। मी सोनन इथला रहिवासी आहे आणि सांगोला महाविद्यालय सांगोला इथे मी भूगोल विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे। गेल्या 95 पासून मी तिथं भूगोल विभागामध्ये काम करत आहे। सर, ही जी कल्पना आहे, कारण इतक्या लांब प्रवास सायकलवर करायचा, ही कल्पना कशी सुचली प्रथमतः तुम्हाला? ह्याच्याबद्दल एक अशी घटना घडली की ज्या वेळेला करोना आला आणि या करोनाच्या काळामध्ये व्यायामासाठी काय करावं याच्या मनामध्ये थोडासा संभ्रमावस्था निर्माण झाली होती। म्हणजे घरामध्ये व्यायाम करायचा, बाहेर जाऊन फिरायचं की याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करायचं, किंवा गेल्या दीड एक वर्षामध्ये बाहेर जाण्याचा कुठे योगच आलेला नव्हता। आणि मग माझ्या मुलाची एक सायकल होती, ती सायकल मी माळ्यावरून म्हणजे गच्चीवरती होती तिथून काढली, ती दुरुस्त केली आणि ती चालवायला सुरुवात केली। पहिला दिवस माझा 3 किलोमीटर रायडिंगचा होता आणि 3 किलोमीटरच्या रायडिंगमध्ये मी जवळपास 3 वेळा थांबलो, धाप लागणे आणि तहान लागणे वगैरे। मग असं करत करत त्या सायकलिंगमध्ये मी वाढवत गेलो आणि दरम्यानच्या काळात, कोविडच्या काळामध्ये पुण्याचे एक चार्टर्ड अकाउंटंट यांचा एक व्हिडिओ आला आणि एक प्राध्यापिका होत्या, त्यांचा एक व्हिडिओ आला की त्यांचं वय सध्या 71 वर्ष होतं आणि त्यांची मुलाखत काही युवकांनी घेतली की जे सिंहगडवरती चढून खाली येण्याचं काम करत होते दर रविवारच्या सुट्टीला, आणि काही युवकांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्या मुलाखतीत त्याने असं सांगितलं की मी वयाच्या 52व्या वर्षी सायकलिंगला सुरुवात केली। मी लेह लडाख, जम्मू काश्मीर, परत राजस्थान, इकडं पश्चिम बंगाल, कोलकाता, कन्याकुमारी मी सायकलीवरून फिरून आलो। मला शॉकिंगच झालं ते की या वयातसुद्धा माणसा इतक्या लांबपर्यंत जाऊन प्रवास करणं किंवा सायकलीवरनं जाणं, आणि याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण होऊन मी एक अद्ययावत गिअरवाली सायकल खरेदी केली पहिल्यांदा आणि ती सायकल घेऊन माझ्या प्रवासाला सुरुवात केली। मग मजल करत कधी रोज माझा जो सराव असायचा तो 15-20 किलोमीटरचा प्रवास, सायकलच्या काही खूबी समजून घेतल्या आणि त्यानुसार मग माझा प्रवासाचे। आणि मग जगामध्ये जे सायकलिस्ट आहेत, म्हणजे भारतातील एक सायकल आहे सायकल बाबा म्हणून, ते जग वर्ल्ड फिरायला सध्या गेलेले आहेत। म्हणजे ते घरी येतच नाहीत, तिकडंच हरियाणाचे आहेत ते आणि ते फिरत आहेत। आणि मग असं मी ब्लॉग बघायला लागलो यूट्यूब चॅनलवरती की जगामधल्या अनेक देशामध्ये, भारतामध्ये K2K म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी किंवा बोलिव्हियाचं पठार, इकडं अर्जेंटिना किंवा अलास्कापासून साऊथ म्हणजे उत्तर अमेरिकेमधून पूर्ण पास करून असे अनेक व्हिडिओ, साऊथ आफ्रिकेमधून केपटाऊनपासून ते कैरोपर्यंत इजिप्तच्या, असे सायकलिंग करणारे यांचे व्हिडिओ मी रोज पाहायचो संध्याकाळी आणि मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली आणि आपण ठरवलं की मी एक दिवशी अशा पद्धतीनं कन्याकुमारीला जाणार आणि गेल्या 1.5 वर्षापासून मी त्याचा प्लॅन अशा पद्धतीनं करत होतो। एकंदरीत सर, जाण्याचा दिवस कसा ठरला आपला की ह्या दिवशी आपण घर सोडून सायकल रायडर करत आपण जायचं कन्याकुमारीपर्यंत आणि प्रवास होता 1350 किलोमीटरचा, तो दिवस कसा ठरला? त्याची एक अतिशय स्टोरी अतिशय चांगली आहे की गेल्या 4 वर्षापासून आम्हाला सुट्टी, दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी ह्या टाईम पिरियडमध्ये मिळत होती, परंतु त्याच्यामध्ये कामं असायची विद्यापीठाचे। कधी दिवस भरून काढायचे होते, कधी आम्हाला त्या सिलेबस पूर्ण करायचा होता, कधी परीक्षा पूर्ण पेपर तपासायचे, अशा अनेक कामं आमची डिपार्टमेंटची, कधी आमच्या नॅकचं काम।
त्या प्रोसेसमध्ये यावर्षी जी पहिली दिवाळीची सुट्टी मिळाली ती सलग 20 दिवस मिळाली. सलग 20 दिवस मिळाली म्हणजे 27 नोव्हेंबरपासून ते 16 ऑक्टोबरपर्यंत 2024. तर ह्या जो 20 दिवसाचा मला कालावधी मिळाला आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट झाली की मला इलेक्शनच्या ड्युटीचं हे आलं नाही, ऑर्डर आली नाही. नंतर ती आली, परंतु सुरुवातीला मला आली नसल्यामुळे मी ठरवलं की आपण ह्या मोहिमेवरती जाऊ शकतो. कारण मी कॅल्क्युलेशन ज्या वेळेला 1.5 वर्षापूर्वी केलं होतं या ट्रिपचं, त्यावेळेला त्या कॅल्क्युलेशनमध्ये मला कमीत कमी 13 दिवस सायकलिंगसाठी आणि 3 दिवस म्हणजे 1 दिवस तिथं आणि परतीच्या प्रवासासाठी 2 दिवस मी रेल्वेने येणार होतो. तर असं मला 15 दिवसाचा पूर्ण कालावधी हवा होता आणि या 20 दिवसामध्ये 15 दिवसाचा मला कालावधी पूर्णपणे मिळत होता आणि वरती अजून 5 दिवस मला शिल्लक राहत होते. आणि त्यामुळं मी निर्णय घेतला की या सुट्टीमध्ये, आणि वैशिष्ट्य असं होतं की 2 तारखेपासून दिवाळी आणि 2 ऑक्टोबरपासून दिवाळी, लक्ष्मीपूजन, पहिली अंघोळ, भाऊबीज वगैरे हे सगळं त्या माझ्या प्रवासाच्या कालावधीमध्येच होतं. परंतु मला सर्वात महत्त्वाचं इथं सांगायला आवडेल की माझ्या पत्नीनं मला सर्वात पहिल्यांदा जायला परवानगी दिली तिने. म्हणजे घरात मी विचारलं की अशी सुट्टी आहे आणि मी मला तर आता काय हे नाही आणि सुट्टी प्युअर सुट्टी आहे, त्याच्यामध्ये परीक्षेचं काम इतर कुठलीही कामं नाहीत आणि म्हणून मी जाणार आहे. आणि त्यावेळेला मला घरातून पहिल्यांदा काय करू असं विचारल्यानंतर त्याने सांगितलं तुम्हाला सुट्टी मिळाल्या, तुमचं इच्छा आहे तर तुम्ही बिलकुल म्हणजे खुशाल जा, आम्ही सर्व तयारी करतो म्हणले काय. आणि म्हणून मला 26 तारखेला सुट्टी मिळणार होती, पण 23, 24, 25 या 3 ते 4 दिवसामध्ये मी सगळी तयारी केली आणि सगळी माझ्याकडे पूर्व तयारी होती. ऑलरेडी सगळं जे सायकलला लागणारं किट हे ते सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर होत्या. मी घरामध्ये ऑनलाईन वगैरे किंवा कुठे गेलो तर त्या सगळ्या मी घेऊन ठेवलेल्या होत्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की फक्त मला ते कलेक्ट करून द्यायला मला बॅगच भरायची होते सगळे एकत्र करून. आणि मग 2-3 दिवसामध्ये ते तयारी केली. 26चा दिवस मी शनिवारी कॉलेजवरती आणि इतर मित्रांना भेटण्यामध्ये आणि मोजक्याच लोकांना मी सांगितलं. घरी माझ्या माहिती होतं आणि माझ्या काय ठराविक मित्रांना माहिती होतं. आणि मग ते सुरू झालं आणि मग 27 नोव्हेंबर 2024 रविवार सकाळी 6 वाजता मी माझ्या घरातून प्रवासाला सुरुवात केली. पहिला मुक्काम सर प्रवासातला कसा होता आणि तत्पूर्वी जे तुम्ही हे 1300 किलोमीटरचं अंतर 1350 किलोमीटरचं अंतर पार करण्याच्या अगोदर तुम्ही छोट्या मोठ्या 100, 150, 200 किलोमीटरच्या राईड सुद्धा मारले त्या असं तुम्ही सांगितले, ते कोणत्या होत्या? हो, हे सायकल घेतल्यापासून मी 20 किलोमीटर तर रोजचं करत होतो. जो प्लेन रोड होता तो सोडून ते कडलास येथपर्यंत मी रोज 20 किलोमीटर जाणं, 10 किलोमीटर येणं. आणि ऑफरोडला म्हणून मी माणेगाव हाती त्या रोडला कधीतरी जायचं. मग कारण त्या रोडवरती अपडाऊन जास्त आहे असं आणि रस्ता पण सिंगल आहे, कच्चा आहे थोडंसं आणि त्यामुळं अपरोड आहे. अशा छोट्या याच राईडबरोबर मी काय केलं, मग पहिल्यांदा आषाढी एकादशीची पहिली वारी केली मी पंढरपूरची. म्हणजे पंढरपूर माझ्या गावापासून बरोबर 50 किलोमीटर आहे. जायचे 50, यायचे 50. मी ज्यावेळेला हे पहिलं अंतर 100 किलोमीटर एका दिवसात पूर्ण केलं, त्या संध्याकाळी आल्यानंतर मला एकदम इतकं म्हणजे भारी वाटलं की मी 100 किलोमीटर मी सगळ्या मित्रांना माझ्या माझं कौतुक भरत झालं. आणि मग त्यानंतर मला 100 किलोमीटर राईडची सवय लागली. कधी मग जतला जायचं, इथून जत 27 किलोमीटर आहे, ते येता जाता जो 54-55 किलोमीटर व्हायचं. मी धानम गुड्डापूर हे जाताना 50 किलोमीटर, येताना 100 किलोमीटर आहे. इथून सुखाचारी कोळा मार्गे, भिवघाट मार्गे, ह्याच्या बाणूरगड मार्गे, कोळा बाणूरगड असं जाण्याचं. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ते बाणूरगडाचा घाट मी गेल्या श्रावण महिन्यामध्ये गेलो, पायी चाललोच नाही, पूर्ण सायकलीवरती बसून पूर्ण केलं, कंटिन्यू केला मी सायकलीवरती बसून. म्हणजे थांबलो, मध्ये मध्ये पाणी पिलो, पण असे ढकलत सायकल मी नेलं नाही. अशा पद्धतीनं मग शिंगणापूरला मी 2 राऊंड मारले. जाताना 100, येताना 100 आहे. शिंगणापूर वन साईड 100 आहे आणि वन साईड 100 असलं तर एलिव्हेशन इतकं उंच आहे त्याचं. फलटण तुमचे ह्याच्यामध्ये गेला म्हसवडपासून ते शिंगणापूरपर्यंत प्रचंड हाईट आहे त्याची, 300 मीटरवरती जावं लागतं एलिव्हेशन. तर अशा पद्धतीनं मी शिंगणापूर 2 वेळा, आसपासचा परिसर मी संपूर्ण पिंजून काढलेला आहे. उगीच घेरडीला जायचं, इकडं नारळाकडे मी कधी गेलेलो नव्हतं तर तिकडं जायचं, पारं, डिस्कळ, नारळ, सर्व प्रवास आपला सायकलीवर संपूर्ण मी सायकलीवरती. सुट्टी मिळाली की मी सायकलीवरती बसलो आणि बाहेर प्रवासाला जायचो. तर अशा मी अनेक राईड्स केल्या छोट्या मोठ्या आणि त्यातून माझा कॉन्फिडन्स वाढत गेला की 100 क्रॉस मी करू शकतो. आणि एकदा मी बदामीला हम्पीच्या तिकडे गेलो होतो, म्हणजे विजापूर क्रॉस करून मी आलमट्टी धरणावरती मुक्काम केला तिथं जाऊन आणि त्या ठिकाणी जवळपास 132 किलोमीटरची पहिली राईड केली.
आणि मग तिथं थोडंसं मला गुडघ्याला इंजरी झाली आणि मग मी तिथं सायकल लावली, थोडीशी ट्रीटमेंट घेतली. एक दिवस मला डॉक्टरने सांगितलं की 2 दिवस विश्रांती घ्या. मग त्या 2 दिवसाच्या काळामध्ये मी बसने फिरलो परिसर, बदामी, पत्तादिकाल, आयहोले हा परिसर फिरलो 2 दिवस, आलमट्टीवरती फिरलो आणि मग ते परत येऊन तिथं मुक्काम केला आणि मग तिथून मी माघारी पुन्हा सायकल थोडंसं काय लिफ्ट सायकल असं विजापूरपासून जवळपास 4 दिवसाची राईड करून मी आलो होतो. तर हा अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळं मी इथून निघालो तो 27 तारखेला. तो मग तुम्ही म्हणाल की पहिला मुक्काम कुठं पडला माझा, तर पहिला मुक्काम माझा विजापूरला पडला. इथून विजापूर पहिलं 98 किलोमीटर आहे आणि मी एकदा गेलो होतो विजापूरला सायकलवरती आणि त्यामुळे ते पहिलं 98 किलोमीटरचं नंतरचा पुढचा जो प्रवास आहे तो दुसरा म्हणजे दुसरा दिवस. दररोज मी ठरवलं होतं की दररोज 120, 130, 116 जसं मी अगोदर एक शेड्यूल तयार केला होता माझा आणि त्या शेड्यूलमध्ये प्रत्येक ठिकाणी राहण्याची सोय असेल. गुगल मॅपवरती आता माझा जॉग्राफी विषय आहे त्यामुळं मला गुगल मॅपचा इतका अभ्यास आहे आणि शिवाय मी याच्यापूर्वी एक 26-27 टूर काढलेले आहेत. एकंदरीत सर तुम्ही हा प्रवास करत असताना तुमचं एक असं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वर्षी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत बाहेर प्रवास करताच, म्हणजे कुठलाही नवीन ठिकाणे असतात ते ठिकाण सुद्धा अतिशय असं उत्सुकता असते ते बघण्यासाठी. ती ठिकाणं कोणती? तर मी माझ्या कॉलेजच्या ट्रिप जॉग्राफी विभागामध्ये मी सहल विभाग प्रमुखच होतो, सहलचा प्रमुखच होतो आणि 27-28 टूर मी महाराष्ट्राच्या बाहेर काढलेले आहेत आणि बहुतांश टूर मी ह्या ज्या आहेत टूर त्या साऊथ इंडियात काढलेत, दक्षिण भारतामध्येच काढलेले. त्यामुळं तिथले असणारे कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराई, तिरुनेलवेली, तंजावर, कोडाई कॅनल, इकडं मदुराई, इकडं उटी, म्हैसूर, बेंगलोर, तिरुवनंतपुरम, कन्नूर, ह्या अनेक साऊथ इंडिया, गोवा, ह्या सगळ्या साऊथ इंडियातल्या जेवढ्या हळ्ळीबीड, बेल्लूर ह्या सगळ्या ज्या साऊथ इंडियामधल्या अतिशय म्हणजे नामांकित असे हे असणारे तिरुपती, पांडिचेरी, चेन्नई, महाबलीपुरम ह्या सगळ्या स्थळांना मी भेटी दिलेल्या आहेत माझ्या विद्यार्थ्याचं आणि माझ्या वैयक्तिक फॅमिलींच्या. मी कारने प्रवास केला आहे. 12 दिवसाच्या प्रवासानं मी याला कन्याकुमारीला गेलो होतो माझ्या फॅमिलीबरोबर, आम्ही 4 जणच. मग रामेश्वरमला एक टूर काढली, मी केरळला टूर काढली. तर अशा सगळ्या तिथल्या परिसराबद्दल मला माहिती होती, त्या परिसराबद्दल मला ओळख होती आणि काही ठिकाणं आणि काही लोक माझ्या तिथली प्रॉपर ओळखीची आहेत आत्तासुद्धा. तर त्याचा एक फायदा मला ह्या टूरमध्ये खूप छान झाला. हा सर 1350 किलोमीटरचा प्रवास होता, हा कसा होता? मध्यंतर म्हणजे 500 किलोमीटर असो, 700-800 असं कसं तुम्हाला म्हणजे व्यक्ती भेटल्या आणि त्यामध्ये कसं काय? पहिला एक 400 किलोमीटरपर्यंतचा जो प्रवास होता म्हणजे पहिला विजापूर, दुसरा इलकल आणि तिसरा प्रवास होता तो प्रवास टप्पा होता तो म्हणजे होसपेठ आणि 4था मुक्काम होता तो माझा चित्रदुर्ग आणि 5वा मुक्काम माझा होता तो तुमकूरच्या अलीकडे थोडंसं एक 30 किलोमीटर मी एका लॉजवरती राहिलो. हा जो 4-5 दिवसाचा प्रवास आहे तो पूर्णपणे असा चढाचा प्रवास आहे आणि इतकं त्या काळामध्ये पण ऊन पण जास्त होतं, थंडी पण अजून पडायची होती. म्हणजे तो ट्रान्झॅक्शन पिरियड होता, म्हणजे थंडी अजून पडली नाही, ऊन आहे थोडंसं आणि असा चढाचा प्रवास. पहिल्या 5 ते 6 दिवसामध्ये मला इतकं दमछाक झाली आणि विशेष करून होसपेठ ते चित्रदुर्ग 132 किलोमीटरचा प्रवास केला आणि त्यावेळेला असं मनाला वाटलं की आपण काय चूक केली का काय, आपण आता हे आपण तर कॉन्फिडन्स घेऊन बाहेर पडलोय की आपल्याला जायचंच आहे. परंतु थोडंसं असं होतं ना, शारीरिक हे झालं, मानसिकता थोडीशी ढळल्यासारखे. परंतु हे विचार चालू आहेत मागं येण्याचे आणि सायकल चालते पुढं अशी परिस्थिती आहे. आणि मग एक टप्पा करत करत मी ज्या वेळेला बेंगलोरला पोचलो, निम्मा टप्पा झाला, 700 किलोमीटर अंतर झालं आणि मला पुढं 650 किलोमीटर फक्त जायचं, फक्त असं 650 किलोमीटर फक्त, अशी ज्या वेळेला भावना माझी झाली त्यावेळेला मात्र मला मग एक आणि एक फिजिओग्राफी अशी आणि एक फिजिओग्राफी अशी आहे भारताची, म्हणजे आपण की बेंगलोरपर्यंत संपूर्ण बेंगलोर 900 मीटर उंचीवरती आणि सोनंद हे 440 मीटर उंचीवरती. 900 मीटर म्हणजे जवळपास मी 450 मीटर वरती गेलेलो आहे, म्हणजे बेंगलोरपर्यंत आहे ना. हां, बेंगलोरपर्यंत आणि बेंगलोरपासून कृष्णगिरी, पुढे सेलम, दिंडीगल, मदुराई, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी हा असा ढाळ आहे, उतार आहे. आणि त्या उताराच्या प्रदेशावरून मला जाताना म्हणजे मला थोडंसं बॅकग्राऊंड आणि निसर्ग पण माझ्याबरोबर होता. निसर्ग माझ्याबरोबर असा होता की जे
ईशान्य मान्सून होता, त्याचं वारं पाठीमागचं होतं, ईशान्येकडून वारं होतं आणि मी दक्षिणेकडे चाललोय. मला थोडंसं होय ना ढकलत पडून येत होतं, पुश करत होतं आणि त्याचा एक फायदा मला तिथं झालेला आहे. असं झालं. सर महत्वाचं म्हणजे तुमचे जे टार्गेट होतं त्या टार्गेटवर पोहोचल्यानंतर पहिली तुमचं म्हणजे काय वाटलं तुम्हाला, आणि पहिला कॉल तिथून कुणाला केला पहिल्यांदा तुम्ही? ते तुमचं जे ठरलेलं होतं त्या पॉइंटला तुम्ही पोहोचला, काय प्रतिक्रिया होती घरच्यांची? घरच्यांना काय कॉल केला पहिले? मी व्हिडिओ कॉल केला घरी त्या दिवशी दुपारी. मी पोचलो इथं, माझ्या मित्रानं व्हिडिओ कॉल केला, आमच्या प्राचार्यानं व्हिडिओ कॉल केला, आमच्या मित्रांना प्रत्येकाला दाखवायला सुरुवात केली. आणि त्या दिवसापर्यंत मी माझा कुठलाही फोटो सोशल मीडियावर टाकलेला नव्हता आणि तिथून डायरेक्ट कॉल आणि व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली. आणि मग ते सगळं डिस्प्ले सुरू झालं माझं. माझ्या प्रवीण भाकरे माझे मित्र, वासू वलेकर किंवा आमचे इतर सगळे जे मित्र होते या सगळ्यांना, आमचे बाबर सर वगैरे, देशमुख चंदुदेव हे गावातले आमचे घरी, सगळ्यांना मी कॉल करायला मी पोचलो. आणि एक तिथं पोचल्यानंतर एक शून्य अवस्था निर्माण होते ना मनातल्या. मला तर पुढं समुद्र दिसतोय, स्वामी विवेकानंद. तुमचा व्हिडिओ सुद्धा एक व्हायरल झाला तिथं, तुम्ही हात असा म्हणजे पूर्ण केलता, ती काय प्रतिक्रिया होती तुमची? जे तुमच्या म्हणजे मनात होतं ते साध्य झालं त्यावेळेला? एवढं 1350 किलोमीटर जाणं 12 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर, म्हणजे ऊन वारा पाऊस म्हणतात ना तसं, अन्न पाणी मिळणे आपल्या मनासारखं मिळत नाही. आणि ज्या वेळेला आपण तिथं पोचलो म्हणजे एक म्हणतात ना स्वर्ग आपल्या हाताला आला, हाताशी आला, अशी एक अवस्था माझी निर्माण झाली. आणि विशेष सांगायचे ते एक केसरी टूरवाल्यांची एक ट्रिप आली होती, मध्यम वयांची सगळे होते आणि आपल्या भागातले होते, पुणे वगैरे भागातले होते. आणि त्यांनी सोडून सोलापूर हे माझ्या सायकलीवरती मी लिहिलेलं होतं, बोर्ड लावलेला होता त्याच्यावरती. आणि ते एकत्र आले, ते केसरी टूरवाले माझे फोटो, मी सेलिब्रिटी झालो त्यांचा त्यावेळेला. त्यांनी काही माझे मुलाखती वगैरे घेतला, म्हणजे तिथं पण त्यांनी खूप अभिनंदन वगैरे केले, माझ्याबरोबर फोटो काढले. मी तिथं माझे पण फोटो, अनेक लोक मला पाहत होते, अनेक जण मला विचारत होते कहाँ से आहे, क्या आहे, कैसे आहे, कितना दिन का. एक मला उत्तर प्रदेशचा एक मुलगा तिथं हॉलीबॉल खेळण्यासाठी तिरुवनंतपुरमला आलेला होता युनिव्हर्सिटी ह्याच्यामधून, तो माझ्याजवळ बसला, त्याची बॅटरी डिस्चार्ज झाली होती. माझा तो पॉवर बँक बघून तो माझ्याजवळ बसला, तो आश्चर्यचकित करायला म्हणजे वहाँ से आयला की नाही, इतना 6 महिने काही देखा नाही सर, इतना आहे. म्हणजे इतकं भारावून, म्हणजे परिसरातली लोक, म्हणजे तिथली जी मला भेटली त्या दिवशी, खूप म्हणजे इन्स्पायर, म्हणजे स्वतःला एक मोटिवेट करणारी गोष्ट होती. आणि मला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं त्या दिवशी मी तिथं पोहोचल्यानंतर. असं तिथून सर आपण आता तिथपर्यंत सायकलवर प्रवास केला, मात्र तिथून जे आपले सायकल होते ते बसवर ही करून वगैरे, तिथून इकडे येताना काय वाटत होतं मनात भावना? म्हणजे पहिली भेट इकडे गावातली लोकांच्या कशा प्रतिक्रिया असायच्या, आमचे मित्रमंडळी असो ह्यांच्या कशा? म्हणजे मी काय केलं, जाताना दिंडीगलला रेल्वेचं तिकीट काढलं परतीच्या प्रवासाचं. आणि परतीच्या प्रवासाचं तिकीट काढल्यानंतर काय असतं की रेल्वेमधून सायकल जर आणायची असेल आपल्याला लगेच करून, आपण ज्या रेल्वेत बसतो त्याच रेल्वेमध्ये मागचा गार्डच्या डब्याजवळ एक लगेचचा डबा असतो, त्याच्यामध्ये सायकल आपल्याला घेऊन येता येते. मग मी सगळी प्रोसेस दुसऱ्या दिवशी 8 तारखेला मी सकाळी 10 वाजता जाऊन रेल्वे स्टेशनमध्ये सगळी प्रोसेस केली, त्यांच्याकडे सायकल जमा केली. आणि मग तिथून मी परतीच्या प्रवासाचं सर्वांना सांगितलं की मी आज 9 तारखेला सकाळी ट्रेननी बसणार आहे, कन्याकुमारी पुणे डेली ट्रेन आहे, मग त्या ट्रेननी बसणार आहे. तर आमचे मित्र धनंजय भिंगे, परत तिथं बाबर सर, परत इथं चंद्रकांत देशमुख, नितीन कांबळे, काका कांबळे, आमचे मुलं वगैरे इकडे तिकडे सगळं, आणि विनुका भूषण आमचा. तर ह्या सगळ्यांनी तयारी केली होती माझ्या स्वागताचं. हां, मला रेल्वे स्टेशनवरतीच बुके देऊन माझं पहिल्यांदा स्वागत करण्यात आलं, रेल्वे स्टेशनवरती सायकलसह. तिथून आम्ही सायकल मग कारमध्ये गाठली सोलापूरमध्ये. आणि गावामध्ये मी 8:15 वाजता आलो, तर आमच्या बस स्टॉपच्या चौकामध्ये आमचे सगळे मित्र आणि गावातले 100-1 लोक त्या चौकात स्वागतासाठी हार फेटा सगळं घेऊन उभं होते, कॅमेरा वगैरे फटाक्या लावल्या होत्या. तर तो असं माझं उत्स्फूर्त स्वागत तिथं केलं. आणि सगळ्या मित्रांना पेढे वाटले गेले तिथं, त्याने पेढे वगैरे आणले होते, सगळ्यांना पेढे, शूटिंग वगैरे वगैरे जल्लोष केला एक अर्धा-पाऊण तास. आणि मग तिथून घरी आल्यानंतर घरी तर वेगळंच स्वागत होतं. दिवाळीचा पिरियड होता
आतषबाजी फटाक्यांची चालू केली मुलाने. दोन्ही बाजूनी पाऊस झाडं अशी लावली, मधून मला यायला, बाहेरच्या बाजूला ते मोठे आतषबाजी आणि घराला तर पहिलं ते लाईट वगैरे सगळं जय्यत तयारी होती. मुलाने सगळी तयारी केली होती. पत्नीनं माझ्या सगळी ओवाळण्याची हार मोठे आणले होते. ते सगळं माझं त्यांनी ते तयारी म्हणजे आणि इतकं जल्लोषात स्वागत केलं सगळं. आमच्या गल्लीतले सगळेजण आले, आसपासचे सगळेजण आले, त्यांनी मला ओवाळलं घरात. आणि मला स्वतःला असं म्हणजे काय फील व्हायला लागलं, खरंच मी काय मोठं केलं आहे काय, म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे मला ते समजेना, कृतार्थ झालं. म्हणजे माझ्या नकळतपणे डोळ्यामध्ये पाणी आलं त्या दिवशी की काहीतरी केल्यानंतर काहीतरी लोक पण त्याचे दाद घेतात, घरचे असो किंवा बाहेरचे असो, सगळ्यांना पण त्याचे दाद घेतात. आणि आतापर्यंत म्हणजे जवळपास एक 50 ते 60 व्यक्तींनी घरी वैयक्तिक येऊन, माझ्या फॅमिलीने, माझ्या चुलत भाऊ आहेत ठाण्याला महानगरपालिकेमध्ये इंजिनियर आहेत, त्यांनी खूप मोठा कार्यक्रम इथं आयोजित केला. माझे भाऊ दयानंद कांबळे ते पण आले होते मुंबईवरून. इथले सगळे आमचे फॅमिली मेंबर पण सगळ्यांनी माझं खूप 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 कौतुक केलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. ह्या प्रवासात सर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता म्हणजे तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला होता की बाबा बीपीचा त्रास आहे, जाऊन ती प्रोसेस कशी केली तुम्ही? डॉक्टरांना भेटला का नाही का डायरेक्टच पुन्हा प्रवास चालू केला आपण? पहिल्या वेळेला गेलो होतो ना मी 132 किलोमीटर म्हणजे 1-3 दिवसाच्या प्रवासाला, त्यावेळेला डॉक्टरांना विचारून टॅबलेट वगैरे सगळं घेऊन गेलो होतो. बीपीचा त्रास असता? मला बीपीचा त्रास आहे गेल्या 4 वर्षापासून. एक्स्टानिएच नावाची 40 mgची गोळी चालू आहे मला सध्या. आत्ता मी असं ठरवलं होतं या ट्रिपला जाताना की मला एवढा एक्सपिरियन्स आहे, 100 किलोमीटरचा, 50 किलोमीटरचा, 20 किलोमीटरचा आणि किंवा ऑफरोडचा किंवा हायलँडचा मला सगळा अनुभव आहे. आणि त्यात मला कसलाही कधीही त्रास झालेला नव्हता. मग याच धर्तीवरती आपण जायचं असं ठरवलं होतं मी. फक्त घाबरायचं नाही. घाबरायचं तर काय कारणच नव्हतं, कारण 15-20 वेळा मी तिकडे गेलो. कन्याकुमारी मी 15 ते 20 वेळा गेलो असेल. मदुराई मला 15 ते 20, मला गल्ली बोळं माहिती आहेत, बेंगलोरची, मैसूरची. आणि त्यामुळे भ्यायचं नाही असं ठरवलं होतं. भेणं तर काय विषयच नाही. फक्त आपण रोजच्या पद्धतीनं जसं इथं आहे ना तसंच तिथं अवॉइड करायचं. काय गोष्टी करायच्या की पाणी हे त्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर ज्याने एनर्जी आपली राहील अशी. आणि म्हणून डॉक्टरांचा मुद्दा म्हणून मी सल्ला घेतला नाही. आता असं म्हणावं लागेल की घ्यायला पाहिजे होता. आमच्या 2 मतप्रवाहात मला माझा मुलगा म्हणत होता एकदा घ्या ना मग काय होतं. मी म्हणतो हो ठीक आहे, घेतलं तर आता वेळ नाही, कारण हे सगळं ट्रीटमेंट घ्यायला आणि त्याला 3-4 दिवसात कसं शक्य आहे. म्हटलं काय होईल बघू. म्हटलं एक आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की मी म्हटलं आपण तर एक जाणार आहे आणि मध्ये अशा पद्धतीनं काय आपल्याला झालंच, ठीक आहे माघार येऊ. सिस्टीम सगळं वाइंड अप करू आणि माघार येऊ. आपल्याला काय वाटायला लागले, सिम्पटम्स काय त्याचे जाणवा लागले, हे त्रास व्हायला लागला वैयक्तिक, माघार येऊ. नाही जाणवा लागले, उत्साह वाढत गेला तर पुढं जाऊ. आणि तसंच झालं. उत्साह वाढत गेला, पुढं गेलो. आणि रस्त्यात लोक जी भेटली ना, आणि त्यांनी खूप मला इन्स्पायर केलं. आणखी मुलं भेटली, शाळेची मुलं भेटायची, मागं पळायचे माझ्याबरोबर. अनेक मंतेश गौडा, श्रीनिवासन, पांडुरंग विजापूरचा, अरुण बेंगलोरचा, ही सगळी माणसं मला म्हणजे अनेक आहेत. ते सगळे भेटले. कुणी मला चहा नाश्ता दिला, कुणी मला जेवण दिलं, कुणी मला नारळ पाणी दिलं, कुणी मला पैसे दिले. मी नाकारले, नको मला हे नाही म्हणले. येतं आम्ही आता इथं आहे ना, हा नाही येतो मध्येच आहे ना, कुठं चहा नाही काय नाही. आणि पुढं जाऊन अजून तुम्हाला चहा पाणी करायचं म्हटलं तर अजून तुम्हाला तासभर, तर तुम्ही हे आमच्याकडून घ्या आणि तुम्ही चहा पाणी करा, जेवण करा काय. तर अशा पद्धतीने त्यामुळं एक ती टॉनिकच मिळत गेलं मला, ते एक दवाच मिळत गेली मला ते. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढं येत गेलो. हा प्रवास तर सर आपला सक्सेस झाला. मात्र पुढचं विजन काय असणार आहे आपलं पुढचं? तुम्ही काय तर नियोजन सुद्धा आता सुरू केलंय तुम्ही? हो, माझ्याकडे जी आता सायकल आहे ना ती म्हणजे थोडीशी लॉंग रूटला चांगली आहे, प्लेनला चांगली आहे. पण अजून लॉंग रूट मला करायचं असेल तर मला सायकल थोडीशी अद्ययावत पाहिजे. मी पहिलं काम करणार आहे की मी सायकल आणखीन एक अद्ययावत घेणार आहे चांगली, ज्याच्यामध्ये चांगले गिअर सिस्टीम वगैरे असेल. आणि दुसरी गोष्ट, मला उर्वरित भारत, आता दक्षिण भारतातील एक लाईन झाली, कर्नाटक तामिळनाडूमधून जाणारी एक रेखा झाली. मला केरळ मार्गे कन्याकुमारीला जायचं आहे, मला पांडिचेरी वगैरे इकडं रामेश्वरमच्या भागामध्ये जायचं आहे, मला राजस्थानला जायचं आहे, मला गुजरातला जायचं आहे. आणि विशेष म्हणजे मला मनाली टू लेह जायचं आहे, लेह लडाखला जायचं आहे, पेंगाँग लेकपर्यंत माझी इच्छा आहे. सायकलीवरती जायचं आहे. इथून मी जाईन
माध्यमाने कुठल्या पण जाईन, बाय एअर जाईन, बाय रोड जाईन. मनालीपर्यंत मी जाणार आहे सायकल घेऊन, अशी बाईक कशाच्या तरी रोड असे वगैरे. आणि मनाली टू 450 ते 500 किलोमीटरचा तो प्रवास आहे माझा. त्याच्यावरती सर्चिंग सध्या चालू आहे. त्याच्यावरच्या सगळ्या ठिकाणं बघतोय मी, सध्या शोधतोय त्याचं अंतरावर, किती अंतरावर ते थांबायचं ठिकाणं शोधतोय मी. काही व्हिडिओ बघतोय, त्यांचे अनुभव पाहतोय. माझं सध्या त्याच्यावरती काम चाललेलं आहे. आणि भविष्यात ज्या वेळेला मला सुट्टी मिळेल, पण यावेळेला मी स्पेशल रजासुद्धा काढेन त्यासाठी. कारण ते कसं आहे की जूनला सुरू होतं, ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत तो रूट चालू राहतो. त्यानंतर तो बंद होतो ऑक्टोबरनंतर, पाऊस वगैरे सुरू होतो. तर या काळामध्ये कॉलेज पण सुरू असतं. तर अशा काळामध्ये मला जावंच, म्हणजे सुट्टीच काढून जावं लागेल. तर त्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. अजून आहेत विजन, म्हणजे गुवाहाटीला मला जाऊन वरती अरुणाचलला जायचं आहे मला. अरुणाचल प्रदेशचा प्रवास करायचा आहे. आणि अनेक असे रूट आहेत की ज्या रूटवरती आता एक कॉन्फिडन्स आला मला की आपण करू शकतो. आणि त्यानुसार मी मात्र पुढचा प्रवास करणार आहे, अशी माझी एक विजन आहे पुढचं. तर मित्रांनो, आपण पाहिले की वयाच्या 55व्या वर्षी जवळपास 1350 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास, अतिशय खडतर प्रवास हा होता. चढ उतार होते, अनेकांना सरांनी सामना करत आपलं जे डोळ्यासमोर व्हिजन होतं ते आता गाठलेलं आहे. मात्र भविष्यात जे वेगळ्या पद्धतीचं त्याने नियोजन केलेलं आहे, त्या वाटचालीला सर आमच्याकडून शुभेच्छा द्या तुम्हाला. थँक्यू, आभारी आहे. आणि आमच्याशी बोलल्याबद्दल सर मनापासून आभारी आहे मी. थँक्यू. मी तुमचा सर्वांचा आणि तुमच्या चॅनलचा मी मनापासून आभारी आहे. ओके, धन्यवाद. हे सरांचा मुलगा आहे. तुम्हाला काय वाटलं सर, आता बाबा 1300-1350 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत सायकलवरून, तुमची काय प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे ते जाणार होते ते निश्चित होतं. जसं की आम्हाला त्याची चिंतासुद्धा नव्हती की प्रवास कसा होईल, काय होईल. तर कारण त्यांचा कॉन्फिडन्स बघता आम्हाला पण तो कॉन्फिडन्स होता की होणारा प्रवास आहे तो व्यवस्थितच होणार. कारण त्यांनी काढलेलं जे पूर्ण प्लॅन होता, त्या प्रत्येक ठिकाणचं मॅप वगैरे त्यांचं तोंडपाठच आहे. मगाशी त्यांनी मुलाखतीत सांगितले सुद्धा 20-25 वेळा त्यांचा तो प्रवास आहे. जे हाताखालचं म्हणतो तसं त्यांच्या पायाखालचा तो रस्ता आहे. आणि ते ठिकाणं सगळे सर्व त्यांची माहीत असल्यामुळे त्यांना तो प्रवास सुखदायी होणार हे आम्हाला माहीत होतं. त्याचबरोबर त्यांचा जो कॉन्फिडन्स होता, जसं आपलं बॉडीमध्ये जसं सेल असते आणि सेलला पॉवर देणारा जसा मायटोकॉन्ड्रिया असतो, ज्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल जसं म्हणतो, तसं आमच्या कुटुंबाचा पॉवर ऑफ सेल म्हणतो ज्याला, किंवा कुटुंबाची एक ऊर्जा स्त्रोत्र ज्याला म्हणतो, ते आमचे वडील कायमच आहेत. आणि त्यामुळं आम्हाला त्याची चिंता नव्हती की प्रवास कसा होईल. तो प्रवास सुखदायीच होणार हे आम्हाला माहीत होतं. 1350 किलोमीटरचा सरांनी सक्सेस असा त्यांचं जे होतं टार्गेट ते पूर्ण केलं. त्यानंतर तुम्हाला कॉल आलता सरांचा, त्याची काय प्रतिक्रिया होते कॉलची? त्यांना तो आनंद खूप गगनाला भेटला असं म्हणतो ना, तसं त्यांचं अवस्था झाली तिथं. आणि त्यानंतर त्यांनी प्रथमतः पहिल्यांदा आम्हाला पहिला कॉल केला आणि तिथून त्यांचा तो उत्साह होता त्यांनी तो व्यक्त केला. आणि तो आम्ही सुद्धा तितक्याच उत्साहानं तो आनंद तिथं आपण काय म्हणतो सेलिब्रेट केला. आम्ही ऑनलाईन सेलिब्रेट केला. येताना सरांचा प्रवास कसा होता, तुम्ही स्वागत कशा प्रकारे केलं पुण्यात? पुण्याला नाही, सोलापूरला. ते एक दिवस आधी त्यांनी सांगितलेलं पूर्ण की असं असं लगेजमध्ये आम्ही सायकल मी टाकलेली आहे, तुम्ही लवकर या. आम्ही इथून मी, आमचे इंजिनियर साहेब आहेत साळेसाहेब, ते आणि माझा एक चुलत भाऊ गौरव कांबळे, असे आम्ही तिघंजण आमची 4 व्हीलर घेऊन आम्ही त्यांना आणायला गेलो होतो. आणि त्यानंतर मग 4:30 वाजताच्या दरम्यान त्यांची ती ट्रेन आली. आम्ही पूर्ण जय्यत तयारीसुद्धा केली होती. हो, बुके वगैरे तिथं घेऊन आम्ही त्यांचं स्टेशनवरतीच प्रथमतः स्वागत केलं. एक दिवस आधी आम्ही पूर्ण दिवाळीचं सीझन असल्यामुळं फटाके वगैरे सर्व आतिषबाजी वगैरे आणून इथं पूर्ण गल्लीतल्या मुलांनी सर्वांनी आमच्या मित्रांनी वगैरे इथं तयारी सगळी केलेली होती. मम्मीनं औक्षणाची तयारी सगळी इथं केलेली होती. गावकऱ्यांनी स्टँडवरती तिथं जय्यत तयारी केलेली ती स्वागतांची. त्यांचे मित्र होते, सहकारी होते, त्यांची वॉकिंग ग्रुप आहे त्यांचं, सगळेच ते सर्वांनी तिथं जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. सरांच्या इथून पुढच्या जे सरांनी जे नियोजन केलेलं आहे बाबा पुढचा इतर आहेत त्यांना कशा शुभेच्छा देताल तुम्ही? शुभेच्छा आम्ही देवा, म्हणजे असं आमचं कसं आहे फॅमिली डिस्कशन असतं, त्यामध्ये आम्ही त्यांचं आम्हाला कन्सल्ट असतो की
असं करा, ते करा, हे करा. आम्ही त्यांना काय सांगतो की असं करा, हे करा. म्हणजे असं डिस्कशन करून आम्ही पूर्ण फॅमिली जो डिसिजन घेतो आणि त्यातूनच ते जो पुढचा प्लॅन त्यांचा आहे तो त्यातूनच आलेला आहे. त्यामुळे आमच्या शुभेच्छा मागे होत्या, आता येत आणि पुढे पण राहतील. तर अतिशय उत्तम प्रकारे या सरांच्या मुलाने सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मॅडम, काय वाटतंय, सरांनी एवढा मोठा प्रवास केला आहे, कसं होतं इथला प्रवास, कसा होता? सरांनी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तुम्ही सहमती दिली सरांना, कसा होता हा प्रवास आणि काय तुम्ही बोलला सरांना? हा, सरांना परवानगीच दिली. त्यांना आम्हाला माहितीच होतं सर जाणार व्यवस्थित आणि त्यांचा प्रवास व्यवस्थित होणार, तो येणार त्यांचा. आणि ते आम्ही त्यांच्याबरोबर फिरलो एवढे दिवस, ट्रिप झालेत आमच्या भरपूर. त्याच्यामध्ये त्यांचं सगळं म्हणजे माहिती आहे, ते कसे हँडल करतात सगळं म्हणजे प्रवासामध्ये. आणि हा 1350 किलोमीटरचा प्रवास होता, जवळपास 13 ते 14 दिवसांचा हा प्रवास होता आणि सायकलवरून महत्त्वाचा म्हणजे हा प्रवास होता. तुम्ही सरांना बीपीचा त्रास आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या सर जाताना? सर काळजी घेणार ते माहितीच होतं. बीपीचा होता, आहे त्रास, पण एवढा काय असं आहे ना, ते ह्याच्यापासून आपल्यामध्ये कोरोनापासून त्यांना म्हणजे तो त्रास जरा जाणवायला लागला. त्यांना असा पण काही जास्त त्रास नाही त्याचा. सर ज्या त्यांचं सरांचं जे व्हिजन होतं त्या ठिकाणी सर पोहोचले, तिथून व्हिडिओ कॉल पहिला तुम्हाला केलता, काय प्रतिक्रिया होत्या सरांच्या? म्हणजे तो आनंद, तो क्षणात डोळ्यात पाणी येणं, असं काय होतं म्हणजे काय? सरांना तो आनंद एकदम असा त्यांच्या मनात असं मावेना असा झाला. त्यांना कोणाला म्हणजे पटकन आम्हाला व्हिडिओ कॉल केला, पोचल्या तिथं. ते बसले पण नाहीत, उभं राहूनच तिथं त्यांनी आम्हाला पहिला कॉल केला त्यांनी. तिथून सर म्हणजे ज्या ठिकाणी कन्याकुमारीपासून सरने प्रवास केला रिटर्न आपल्या पुण्यात, सरांचं असं जल्लोषात स्वागत केलं आणि गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात असं गुच्छ असो, फटाक्याची आतिषबाजी असो, हे सुद्धा नियोजन केलं होतं. हे कशा प्रकारे केलं आणि सरांचं गावात आगमन कशा प्रकारे केलं आपण सर्वांनी? चांगलं केलं, म्हणजे पोरांनी सगळी तयारी केली, गावातल्या लोकांनी तयारी केली. स्टँडवरतीच पहिला झाला, नंतर इथं आला. इथल्या आमच्या बायका सगळ्या जमल्या, त्यांनी ओवाळलं, मी रांगोळी काढली, आम्ही फुलांचं हे घातलं आणि त्यांचा सत्कार, उत्साहात सत्कार केला.